आपलं शेत पिकवून फुकटचं खातोय, त्याला 3 वेळा सांगितले आमच्या रानात पाऊल ठेवू नको, तरी तू माकूड आपल्या शेतात पिकं काढून खातोय. गांडुळाची अवलाद निघाली होती. फासा टाकलाय त्याने आम्हाला. खरे नाही काय ती जे काय भोग लागले तर आता भलं माणसानं लावू द्या किंवा कसं लावू द्या, पण त्रास व्हायला ते होतोय. त्रास काही कमी होईना. आता विचार करून डोकं बी बधीर व्हायला लागलं. आणि ही तर सारखीच म्हणायला लागली की जास्त एवढं टेन्शन घेऊ नका आणि विचार करू नका. कारण तुम्हाला बी कालचं बी आम्ही व्हिडिओ टाकला होता की मरता मरता वाचलो. अक्षरशः जिथं गाडी उभा केली तिथं दोन्ही ट्रॅक्टर क्रॉस झालं होतं. आणि लोडचा ट्रॅक्टर त्यांनी ब्रेक मारला तर घासत घासत पूर्ण गाडीला येऊन थटला होता. त्यामुळं काल ही रडली होती. ती काय तुम्हाला त्यात दाखवलं नाही, फक्त म्हणत होती ट्रॅक्टर आलाय मागणं, तुम्ही गाडी साईडला घेतली नाही. कसं होतंय टेन्शन मध्ये डोक्यात विचार दुसरा असलं ना, कोण आपल्या संग काय बोलतंय काय नाही भान राहत नाही हो. आता मस्त ती तांबरून माझ्याकडे बघते, पण माझ्या डोक्यात जे विचार आहेत, जे माझ्यावर वेळ आली वाईट, त्यात आता मस्त हिचा सहभाग आहे, माझ्या जोडीला आहे, खांद्याला खांदा देऊन आहे. पण करायचं काय? वेळेची वाट बघायची. वेळेची वाट बघावं. एवढं टेन्शन घेऊन काय काय तुम्हाला मिळणार आहे सांगा बरं. टेन्शन घेऊन मिळत नाही काय, आणि टेन्शन घेऊन सुख तर पहिलंच मिळत नाही ही बी मला माहित आहे. पण वेळच तशी आली की ती खुलासा बी करून तुम्हाला सांगता येणार. सांगणार आहे मी, त्याचं नाव सांगणार आहे, कारण सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. सगळेजण म्हणते ती तुम्ही मोघम बोलू नका, नाव घेऊन बोला, बरोबर आहे. पण एवढं सांगतो की रानाचा विषय आहे, हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, रानाचा विषय आहे. आणि हे विषय ज्या वेळेस माझं ते काम अर्ध राहिलंय, जे पुरं होईल ना, त्यावेळेस मला कोणी नोटीस काढलं, कोणी आडफाटा टाकला, त्याचं नाव काय, त्यानं जाणून बुजून का असं केलं दोषी नसताना, हे सगळं तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे. फक्त थोडासा टाइम आहे. टाइम आहे म्हणून तर जी मी नियोजन केलंय ते माझं व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगणार. कारण कसं असतं, जे नियोजन आपण करतो, जे काम करणार आहे, ते नियोजन जर अगोदर आपण सांगितलं तर ते काम होत नाही. मस्त आहे. तर आज बरेचशा ताईंनी दादानी कमेंट केले, तुम्ही स्पष्ट बोलला तर आपण ते मार्ग काढू. आता मी एवढं सांगतोय, राणा संदर्भात नोटीस त्याने आपल्यावर काढलंय. राणा आपलंच आहे, पण त्याच रानात जायला आपल्याला अधिकार नाही, अशातला भाग होऊन बसलाय. ते सगळं मी परत तुम्हाला सांगणार आहे. हे पण तुम्हाला मी म्हणलंय, सध्या ती आपलं शेत पिकवून फुकटचं खातोय, त्याला 3 वेळा सांगितले आमच्या रानात पाऊल ठेवू नको, तरी तू माकूड आपल्या शेतात पिकं काढून खातोय. असं नाही की आम्ही माणुसकीनं कमी पडतोय किंवा आमच्याकडं बळ नाही, सगळं आहे हो. पण आम्ही सत्याच्या मार्गावर चालतोय. आम्हाला ती वाईट नको आहे. आमच्या वाडवडिलांनी आई बापांनी ती शिकवलं नाही हो. ती जर शिकवलं असतं ना, तर त्याला एका शब्दात एका इस्क्यात सरळा केला असता. पण ते आमच्या रक्तात गुणधर्म नाहीत. ती त्याच्या रक्तात गुणधर्म आहेत की सकाळी बी मी काय म्हणलंय ती स्पष्ट बोलता येत नाही. गांडुळाची अवलाद निघाली होती. फासा टाकलाय त्याने आम्हाला. फासा. आणि आपण बरं का मसाल्याकरता नंबर दिला होता, तर बरेच दादांचं ताईचं बी सकाळपासून फोन आलेत. दादा नेमकं टेन्शन काय आहे. लय फोन आले सकाळ तर नाही. ज्याने आपल्याला कॉल केला त्यांना आपण थोडीफार माहिती दिली, पण आपलं हे होस तर म्हणलं मला तुम्हाला सांगता येत नाही, तरी मी तुम्हाला अर्धा अर्ध सांगतोय. आणि डिटेलमध्ये सांगणार आहे, त्या व्यक्तीचं नाव बी सांगणार आहे, त्यानं बाबा कशा पाय असं केलं. आमचं कष्टाचं आहे, तुझा हारामचा आहे. ते पचत पण नसतं, तुझ्या लेकरा बाळाला पण पचणार नाही, सुख तुला लागूच देणार कुठंच नाही. लागणार नाही. एवढं लक्षात. तुझ्यात असलेली गुर ढोर, तुझ्यात तुला लेकरा बाळा आहे ती, तू काय वांजट नाही. तू एखाद्या गरीबाचं इसकावून खातोय ना, तुला कुठंच पचणार नाही. कुठं ना कुठं त्याची भरपाई तुला भरावं लागणार आहे.
एखाद्या गरीबाचा तळतळ तर तुला भयानक लागणार आहे. त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातलं घेतोय ना तू, भयानक म्हणजे सांगण्याच्या पलीकडला शराप लागणार आहे त्याच्या आत्म्याचा तुला. त्यानं जरी नाही दुवा दिला तर त्याचा आत्मा दुवा देणार आहे तुला. तो एवढा जी त्रास दिलाय आम्हाला ह्या 2-3 दिवसात का नाही, तू म्हणशील का म्हणून ह्यांच्या नादी लागलो, असा पश्चाताप सुद्धा होणार आहे तुला. एवढं लक्षात ठेव. तुला वाटतंय कमी पडते ती कुठं तर. कमी पडत नाही. तुला भिवून आम्ही घरी बसत नाही. तुला सकाळी म्हणजे त्याला आम्ही सकाळी कॉल बी केला तुझ्या घरला यायला लागलोय म्हणून. मग कसं झालं, काय कारणामुळे आम्ही गावात गेलो पण त्याच्या घरापर्यंत आम्हाला जाऊ दिलं नाही. भलं मग आमचे मित्र असू द्या किंवा पै पाहुणे असू द्या, ते म्हणले आपल्याला काय वाढवायचं नाही. मग जाऊ द्या, ती विषय आम्ही तिथं सोडून दिला. पण आता एवढं झालंय की नियमानं आपलं चालतंय. कसं चालतंय, आपले शेत देखील ती पिकवून खातोय, आपल्याला न विचारता खातोय. मग त्याच्यावर आपण जे नियोजन करणार आहे त्याला थोडा वेळ आहे हो. पुरावा आपल्यापाशी आहे, तर सगळं आहे, व्हिडिओ आपण त्याचा बनवलेला आहे. त्या माणसाला आपण गुंतवणार आहे, पण का नियमानं गुंतवणार आहे. ते ना आजपर्यंत त्यानं 10 वर्ष झालं आपली शेती पिकवून खातोय, त्याचं सगळं नुकसान भरपाई त्याच्याकडून काढणार आहे, सोडणार नाही. पण ती कसं आहे, मी सकाळी मी तुम्हाला म्हणलंय, ती व्हायला यायला वेळ लागणार आहे, लगेच नाही. आपण बी असं काय म्हणजे PIP माणूस नाही की आपण तिथं सगळी आपली कामं एकदम फास्ट प्रोसिजरनं जलद व्हायला लागली ती. असं काय नाही. आपण साधा एक गरीब माणूस आहे आणि गरीब माणसाचं तिथपर्यंत पोचायचं म्हणल्यावर तुम्हाला माहीतच असतंय की त्याला किती संकटातनं जावं लागतंय. आणि वशिलाबाजी हे असलं आपल्याला काही येत नाही. आपण साधा सिंपल माणूस आहे. आपल्याला जेवढं आपला हातपाय हलतात आणि जेवढं होतं तेवढं आपण करतो. त्याचा असलं तर असला किती ग मोठा वशिला त्याचा असं, त्याच्या त्याच्या वशिल्यानं काय वशिल्यानं करायचंय आपल्याला. त्याच्या वशिल्यानं काय होत नाही, कारण हा. चुकी त्याचीच आहे. त्यामुळे त्याचा वशिला असू नसू काय नाही, काय जरी केलं तर त्याच्याच बोकांडी बसणार आहे, आमच्या काय बसणार नाही. फक्त त्यानं ही पाऊल उचलाय नको तर उचललंय, तर त्यात तोटा त्याचाच आहे. त्यानं स्वतःच्या पायावर दगड हाणून घेतलाय. फक्त आता ह्या किंवा आज 1-2 दिवसात मी तुम्हाला त्याचं काही नाव सांगणार नाही किंवा गाव सांगणार नाही. पण त्याच्यानंतर त्याचं नाव, त्यानं काय केलं काय नाही, व्हिडिओ सकट तुम्हाला मी काढून टाकणार आहे. फक्त मला अजून एक 2-3 दिवसाचा टाइम पाहिजे, कारण बरेच दादानी ताईनी कमेंट बी केल्या. कमेंट आम्ही दुपारपासून तर कमेंट बॉक्स बंदच करून ठेवला होता आणि फोन पण येत होतं. त्यामुळं प्रत्येकाला सांगायचं काय, एक तर आपण दिवसभर बाहेर आपल्या आपल्या कामात, टेन्शन मध्ये होतो सकाळ मग म्हणजे असं प्रत्येक जण 2-3 फोन दिवस करतोय, दादा टेन्शन काय मध्ये. झालं, तुम्ही असं का बोलताय, त्याचं नाव सांगा. आणि हे आमचा रानाचा मॅटर आहे. हे आम्ही तर तुम्हाला सकाळी बी सांगितलंय, काल पण सांगितलंय. यात बाकी कुणाचा विषय नाही की वाईट कुणी कमेंट करू नका की हे ज्याकडे गेला नाही त्यानं तुम्हाला काय केलं का, ते असं करतोय का. त्याचं तर तुम्ही नावच घेऊ नका. त्याचा ना आमचा तर दूर दूर काही संबंध पण नाही. ना ती आमच्यापाशी आहे, ना आम्ही त्याच्यापाशी आहे, ना ती आम्हाला बोलतोय, ना त्यांचं आम्ही ते आमचं काय बोलतोय. संबंध नाही त्यामुळे कुणाचं तुम्ही हा. नाव घेऊ नका. फक्त आम्ही तुम्हाला स्पष्ट काय सांगतोय, आमचा मॅटर आहे, आमच्या शेतीचा मॅटर आहे. घरगुती मॅटर आहे आमचं हे. त्यामुळं बाकीच्या कोणाचा विषय तुम्ही घेऊ नका किंवा बोलू पण नका. आणि ज्याने आज सकाळपासून कॉल केलं आणि चांगलं सल्लं दिलं त्यांना मनापासून धन्यवाद बरं का दादा, की दिलासा एक तुम्ही काय मिळाला. तर आम्हाला आधार दिला, कुठं तर आमच्या जीवनात थोडंफार समाधानकारक बोलला, त्याबद्दल मनापासून आम्ही तुमचं धन्यवाद मानतो.